टोमॅटो ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात आवश्यक वस्तूपैकी एक आहे, ज्याशिवाय आपण आपला स्वयंपाक पूर्ण करू शकत नाही. टोमॅटो सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या फळापैकी एक आहे, परंतु बहुतेक लोकांना प्रश्न असतो की टोमॅटो कच्ची खावीत की टोमॅटो भाजीत टाकून खावीत, टोमॅटोची भाजी करून खावीत की हिरवी टमाटी खावीत की लाल टमाटी खावीत, टोमॅटो सकाळी खावीत, संध्याकाळी खावीत आणि टोमॅटोच्या बिया ह्या काढून खाव्यात की बिया सकट टोमॅटो खावीत, असे बरेच काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची सविस्तरपणे तुम्हाला माहिती देणार आहोत. तर चला सुरू करूया. त्याआधी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. टोमॅटोची एक विशेषता आहे, तुम्ही तुमच्या कोणत्याही डिशमध्ये टोमॅटो घालू शकता. मग ते केचप सूप, कोशिंबीर असो, लोणचे, करी भात, ऑमलेट, डाळी इत्यादी हे सर्व पदार्थ टोमॅटो टाकल्याने स्वादिष्ट होतात. आणि त्यासोबतच आपण फ्राईड राईसमध्ये टोमॅटो टाकताना किंवा टोमॅटो सूप बनवताना तुम्ही कधी विचार केला आहे की यामुळे तुम्हाला कोणते आरोग्यदायी फायदे होतात? तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फायदे. हे तुम्हाला माहितीच आहे. टोमॅटोमध्ये कॅरोटीन्स भरपूर असतात, जे मुळात फायटोकेमिकल्स असतात, जे सूर्यकिरणापासून वनस्पतीचे रक्षण करतात. त्याचे सेवन मुक्त रॅडिकल्स टाळण्यास मदत करते. याशिवाय टोमॅटोचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी टोमॅटोची खूप मदत होते. टोमॅटो खाल्ल्याने किंवा त्वचेवर लावल्याने तुमची त्वचा निरोगी राहते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन आणि इतर वनस्पती संयुगे असतात, जे सनबर्न सारख्या समस्यापासून आपले संरक्षण करतात. सनबर्न म्हणजे काय? जेव्हा आपण उन्हात जातो तर तेव्हा उन्हामुळे आपली जी स्किन आहे ती काळी पडते किंवा आपली स्किनचा जो शायनीनेस आहे तो कमी होतो. तर टोमॅटो यापासून आपले संरक्षण करते. तुमच्या त्वचेवर पिगमेंटेशन असेल तर टोमॅटोचा वापर करून तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकता. तुम्हाला फक्त टोमॅटो अर्धा कापायचा आहे. पिगमेंटेशन म्हणजे काय? तर छोटे छोटे काळे डाग किंवा मुरड वगैरे असणे. तर यासाठी तुम्हाला एक कृती करायची आहे. तुम्हाला टोमॅटोचे छोटे छोटे अर्धा कप असे तुकडे कापायचे आहेत आणि अंघोळ करण्यापूर्वी त्वचेवर साबणाप्रमाणे ते घासायचे आहेत. अंघोळ करायच्या आधी हे सगळं करायचं आहे आणि मग नंतर तुम्ही व्यवस्थित अंघोळ करायची आहे. त्यामुळे तुमची जी त्वचा आहे ती निखळण्यास मदत होते. त्वचेवरचा जो ताजेतवानापणा आहे तो वाढतो आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुमची प्रतिकारक शक्ती वाढते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. ताज्या टोमॅटोचा रस हे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम पेय असू शकते. म्हणजे जर तुम्हाला काही ज्यूस वगैरे प्यायची इच्छा झाली तर का नाही अशा वेळेस तुम्ही टोमॅटोचा ज्यूस प्यायला हवा. खूप छान असतो टोमॅटोचा ज्यूस. तुम्ही टोमॅटो घ्यायचे आहेत, मस्त कापून मिक्सरमध्ये ज्यूस काढायचा आहे आणि गाळणीने गाळून घ्या आणि मग ज्यूस वगैरे पिण्यापेक्षा तुम्ही टोमॅटोचा जो रस आहे तो प्या. तुम्हाला चवही लागेल आणि शिवाय तुमच्या शरीरासाठी तो खूप फायदेशीर असतो. आणि शिवाय टोमॅटो तुमची प्रतिकारक शक्ती वाढवून तुमचे आरोग्य सुधारते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी कोर्टिसोलची पातळी वाढवण्यास प्रतिबंध करते, जे तुमचे शरीर ऊर्जावान आणि निरोगी राहण्यास मदत करते. आणि पुढची महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे हाडे हे मजबूत होतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे तुम्हाला माहीत आहे का? युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरच्या मते 100 ग्रॅम टोमॅटोमध्ये 110 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. याचा अर्थ असा होतो तुमच्या हाडांना जी कॅल्शियमची गरज असते ती टोमॅटोमुळे भरून निघते आणि जर तुमच्या हाडांना कॅल्शियम मिळाले तर साहजिकच तुमची हाडेही मजबूत होतात. मित्रांनो, म्हणून टोमॅटो केवळ चवदारच नाही तर निरोगी देखील आहेत. खरं तर ते चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी फायदेशीर आहेत. यांच्या सर्व जादुई गुणधर्माचा फायदा घेण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो समाविष्ट करण्यास विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रक्तातील साखर देखील नियंत्रित होते. क्रोमियम नावाचे खनिज टोमॅटोमध्ये आढळते. हे खनिज रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत करते.
त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला हा आजार आधी झाला असेल तर तुमच्या आहारात टोमॅटोचा समावेश हा एक चांगला पर्याय असू शकतो. आताच्या काळात मधुमेह होणे म्हणजे खूपच सामान्य बाब झाली आहे. खूप कमी वयाच्या लोकांना देखील मधुमेह होतो. शिवाय जे यंग मुलं आहेत त्यांना देखील मधुमेह होतो. याचं कारण असं आहे की आपलं खानपान पूर्णपणे बदललं आहे. आपल्या खाण्यामध्ये आपण नको त्या गोष्टी खातो. म्हणजे जसे फास्ट फूड म्हणजे समोसे, पाववडे, सँडविच, पिझ्झा, बर्गर, शिवाय जे स्वीट पदार्थ आहेत ते देखील खूप अत्याधिक प्रमाणे आपण खातो आणि याचा परिणाम असा होतो की रक्तातील साखर वाढते आणि त्यामुळे डायबिटीजचा धोका निर्माण होतो. आणि शिवाय रक्तदाब जर तुम्हाला नियंत्रित ठेवायचा असेल तरीसुद्धा टोमॅटो जरूर खायला हवे. टोमॅटो हे लिंबूवर्गीय फळ आहे. यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन ई आणि विटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात. टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नीज भरपूर प्रमाणात असतात. तसेच कॅल्शियम, आयर्न, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक यासारखे भरपूर तत्व यात असतात. त्यात अँटीऑक्सिडंट गुणही आढळतात. प्रत्येकाच्या घरात टोमॅटो असतोच. भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी, टोमॅटो सूप एवढंच काय तर काही लोक मांस, मच्छी, अंडी यामध्ये सुद्धा आवर्जून टमाटर टाकतात. त्यामुळे टोमॅटो हे स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची फळभाजी आहे. टोमॅटो हे अनेक व्हरायटीचे असतात. म्हणजे टोमॅटोच्या ज्या व्हरायटी आहेत बाजारात खूप उपलब्ध आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला चांगली व्हरायटी पाहिजे असेल तर तुम्ही चांगला लाल भडक दिसणारा टोमॅटोची भाजी किंवा टोमॅटो खरेदी करू शकता. हिरवे असणारे टोमॅटो देखील आरोग्यास फायदेकारक आहेत. टमाटे हे डोळ्यांसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅटोचे रोज सेवन करा. आपल्याला नक्की फायदा होईल आणि आपल्या डोळ्याची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात. टोमॅटोमध्ये विटॅमिन ए व विटॅमिन सी दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे असे विटॅमिन्स आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे डोळे चांगले ठेवायचे असतील तर नक्की तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी टोमॅटोचे सेवन करा. टोमॅटो तुम्ही जेवणाबरोबरही खाऊ शकता किंवा टोमॅटो तुम्ही भाजीत जर खाल्ले, परंतु प्रॉब्लेम असा असतो जर आपण भाजी करून टोमॅटो खाल्ले तर जेव्हा आपण टोमॅटो शिजवतो किंवा कोणत्या भाजीत टाकतो तर गरम केल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यानंतर टोमॅटोचा जो रस असतो तो निघतो बाहेर आणि तो रस जाळला जातो. त्याच्यातले काही विटॅमिन्स किंवा काही प्रथिने जे असतात ते संपतात आणि त्यामुळे जेवढा तो आपल्या शरीरासाठी फायदेकारक ठरणार होता तो आता शिजवल्यानंतर किंवा त्याची भाजी केल्यानंतर तेवढा फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, टोमॅटो हे तुम्ही सहजा कच्चेच खा. कच्चे म्हणजे न भाजीत टाकता. कच्चा टोमॅटो तसं खायला चविष्ट लागत नाही, परंतु तुम्ही पिकलेले टोमॅटो खा, चांगले लाल टोमॅटो खा. त्याच्यावरती तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता किंवा थोडासा चटणी वगैरे टाकू शकता. त्यामुळे त्याची टेस्ट अजून वाढते. तर अशा प्रकारे टोमॅटो खाऊ शकता. टोमॅटो ही चांगली स्वच्छ धुवून खावीत, कारण की टोमॅटो ही मातीत येतात म्हणजे झाडावर येतात. त्याच्यामुळे त्यांच्यावरती खूप डस्ट वगैरे असते, फफुटा असतो. तर व्यवस्थित धुवून खाल्ली तर खूप फायदेशीर होईल. तर मुख्य प्रश्न म्हणजे टोमॅटोच्या बिया. टोमॅटोच्या बिया विषारी आहेत का? टोमॅटोच्या बिया खाणे टाळावे का? तर टोमॅटोच्या बिया खाल्ल्याने काय होते या बाबतीत आता पुढे आपण जाणून घेणार आहोत. टोमॅटो ताबडतोब कोणत्याही सौम्य चवीनुसार चव जोडू शकतात. मसाला ते करीपासून सूप आणि ज्यूसपर्यंत हे बहुमुखी अन्न जवळजवळ प्रत्येक पाककृतीचा एक उत्कृष्ट भाग आहे. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की स्वयंपाक करताना टोमॅटोचे बिया म्हणजे दाणे का टाकून दिले जातात? टोमॅटो बियाणे खरोखरच आरोग्यासाठी धोकादायक आहे का, असे भरपूर लोकांना वाटते. सॅलड सॉसपासून ते करीपर्यंत टोमॅटो केवळ चव वाढवणारे नाही तर ते लायकोपीन नावाच्या अँटीऑक्सिडंट आणि इतर जीवनसत्वे आणि खनिजाच्या चांगुलपणाने परिपूर्ण आहेत.
हे हृदय आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. त्याशिवाय दैनंदिन आहारात टोमॅटोचा समावेश केल्याने कॅल्शियमची पातळी सुधारते. हे तर आम्ही तुम्हाला आधी सांगितलंच. मित्रांनो, टोमॅटोचे बिया लहान असूनही शक्तिशाली असतात, कारण ते व्हिटॅमिन सी आहारातील तंतूंनी युक्त असतात. फळाप्रमाणे बिया देखील त्वचा, हृदय, वजन व्यवस्थापन आणि प्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहेत. त्याशिवाय टोमॅटोचे बिया पचनासाठी चांगले असतात आणि ते पाचक, फायबर आणि ॲमिनो ॲसिडने भरलेले असतात, जे पोषक तत्वाचे चांगले शोषण करण्यास, चयापचय आणि आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. टोमॅटोची बिया शरीरातील कोलेस्टेरॉलची संतुलित जी मात्रा आहे ती मेंटेन ठेवतात. टोमॅटोच्या बियामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे पेशींच्या पुनरुत्पादनासाठी मदत करतात. टोमॅटोच्या बिया विषारी नसतात, हे तुम्ही मुख्य नोट करून घ्या. भरपूर लोक म्हणतात की टोमॅटोच्या बिया खाऊ नये, टोमॅटोच्या बिया विषारी असतात, परंतु टोमॅटोच्या बिया अजिबात विषारी नसतात. पण टोमॅटोच्या रोपामध्ये सोलॅनिन नावाचा विषारी अल्काइड असतो, मात्र देठ आणि पानामध्ये या विषाचे प्रमाण जास्त असते. टोमॅटोमध्ये अल्कलॉइडची उपस्थिती वनस्पती तयार करण्यास मदत करते. प्राण्यांना अपीलकारक बियासोबत टोमॅटोचे मध्यम सेवन केल्याने आरोग्यावर परिणाम होणार नाही, परंतु ज्यांना गॅस्ट्रायटिस सारख्या समस्या असतील अशा लोकांनी कच्चे टोमॅटो किंवा टोमॅटोचे बियाणे खाण्यास टाळले पाहिजे, कारण त्याच्या आम्लीय स्वभावामुळे छाती जळजळ होऊ शकते आणि तुमच्या पचनसंस्थेवरती प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या लोकांनी टोमॅटो खाऊ नये. काही लोकांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असतो. काही लोक किडनी स्टोनमुळे टोमॅटो टाळतात, पण आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्यांना ऑक्सलेट स्टोन आहे त्यांनीच टोमॅटो खाणे टाळावे. टोमॅटोमध्ये ऑक्सलेट नावाचा पदार्थ असतो, जो संवेदनशील व्यक्तीमध्ये ऑक्सलेट स्टोन वाढवू शकतो. अशा कोणत्याही परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञांशी बोलल्यानंतरच आहारात टोमॅटोचा अशा लोकांनी समावेश करावा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.